पोपटराव, हो पोपटराव. का रे बजा, काय आलास? जरा कान इकडे करा. अरे कान तर फटक्यात बांधलेत बाबा. तू बोल मोठ्याने बोल. त्याला काय झालं? बोलू मोठ्यानं. हा बघा, हा काय काळजी नाही. आज रातच्याला शेवंताबाईचा तमाशा आहे नेहमीच्या ठिकाणी. बापरे. आणि ही चोळी तुम्ही शेवंताबाईसाठी शिवायला दिलती ना, ती घेऊन आलो. या इकडं त्या चोळीला घालते चोली. मी काय बोलतो, दुसरी शिवायची ऑर्डर द्यायची का? अरे तू चुप ना. बोला की पोपटराव. पोपटरावाचा झालाय पोपट. चल इकडं. हा शेवंता बाय करता चोळी शिवत्यात, बायको करता नाही शिवली चोळी कधी. हा कुठं लपून बसल्यात, कुठं गेलं बघू. हवा जरा थांब, आता कसं पळून गेल्या. हा अजय, त्या राजाच्या राणीचं काय झालं? अरे त्या राजाची लाडकी राणी त्याच्या म्हाताऱ्याला लई छळायची. काय बी द्यायची नाही, साधा कब्बर चहा बी द्यायची नाही. आये, आजीला चहा पाहिजे. उठ सूट म्हातारीला चहा पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपापातूर चहा चहा चहा, नुसता चहा. ती राणी त्याच्या म्हाताऱ्या आईला साधा चहा बी देणार नाही. चहा साखर संपली या. संपली म्हणून घेऊन आलोय. वाड्यानं चहा साखरेचं पुढे दिल्यात, मोहनरावांनी मागितलं होतं. असं हा नाही, त्या तमाशातल्या शेवंताबाई आहेत ना, त्यांच्या घरी द्यायचं. हित ही म्हातारी रोज पातेलभर चहा पिऊन चहा साखर संपवतीया, तर त्यांना कधी जमलं नाही. आणि आता त्या शेवंतीसाठी चहा बघा. येऊ दे घरला, दाखवते त्याला माझा हिसका. म्हातारे चालू दे तुझी गोष्ट. अरे त्या राजाची राणी त्याला काय बी द्यायची नाही. त्याला चहा मिळणार नाही. बंद कर चहा पुरण तुझं.